ज्या पोलिसांवर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी होती, तोच पोलीस जर महिलांसाठी भक्षक ठरला तर? महाराष्ट्रातील बीडमधून समोर आलेली ही घटना तुमचा थरकाप उडवेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि संतापजनक घटनेबद्दल, जिथे एक पोलीस अधिकाऱ्यावर महिलेसोबत अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात एक विवाहित महिलेने थेट पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. तक्रारीनुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले, त्यानंतर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. इतकंच नाही तर या पोलीस अधिकाऱ्याने अत्याचाराचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या धमक्यामुळे महिला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती. या प्रकरणानंतर संबंधित महिला थेट बीड पोलीस अधीक्षकाकडे तक्रार घेऊन पोहोचली. तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. लोकांचा प्रश्न एकच आहे, जर रक्षकच भक्षक ठरत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे जायचं? ही घटना केवळ एक महिलेशी संबंधित नाही तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. महिलांच्या सुरक्षेचा दावा करणाऱ्या व्यवस्थेतील हा काळा डाग मानला जात आहे. या प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.